नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये नंबर 1 होण्याच्या प्रयत्नात आहे. आणि ह्याचा सगळ्यात पहिला दणका जर कुणाला बसणार आहे तर आज जिल्ह्यामध्ये नंबर 1 आपण आहोत असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. कारण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पक्षाचा हळूहळू विस्तार करायला लागलेली आहे. आणि कालच्या घटनेनंतर तर म्हणजे मंगळवारी ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश या पक्षामध्ये झालेला आहे ते पाहिला तर हा पक्ष येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंबर 1 होण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल अशी चिन्ह दिसत आहेत. मंगळवारी संध्याकाळी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः अजितदादा पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातल्या 4 माजी आमदारांनी तसेच अनेक प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला माजी मंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक साहेब, त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेला जत तालुक्यातले तमणगोंडा रवी हे जे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत त्यांनी प्रवेश केला आणि पलूसमधले एक अतिशय धडाडीचे नेते निलेश येसुगडे यांनीही त्या पक्षामध्ये प्रवेश केला. आता एकूण ह्या सगळा पक्षप्रवेश आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की जवळजवळ जिल्ह्यातले 6 ते 7 तालुके आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या कव्हर करते या सगळ्यातून. आणि ह्याचा पहिला फटका जर कुणाला बसणार असेल तर तो भारतीय जनता पक्षालाच बसू शकेल. आता तुम्ही असं म्हणाल की भारतीय जनता पक्ष आणि जी महायुती आहे त्याच्यामध्येच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. बरोबर आहे. आज महायुतीमध्ये जरी अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असली तरी सुद्धा त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना स्वतःचं स्थान आणि स्वतःचा विस्तार वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये महायुतीतल्या सर्वच घटक पक्ष एकमेकांबरोबर युती करतील असं घडत नाही. आपल्याला माहीत आहे की युतीमध्ये असून सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे मागच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लढलेले होते. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कदाचित अजितदादा पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती जिल्ह्यामध्ये नंबर 1 होण्यासाठी मोठा प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे पंचायत समितीच्या सुद्धा बहुसंख्य निवडणुकीमध्ये या सर्व मंडळींच्या मदतीच्या बळावरच भारतीय जनता पक्षानं जिल्ह्यामध्ये आपलं मोठं स्थान निर्माण केलं होतं. जत असेल, मिरज असेल, त्यानंतर आटपाडी आहे, खानापूर आहे, पलूस आहे, कडेगाव आहे, या सगळ्या तालुक्यामधल्या पंचायतीमध्ये यांनी आपली सत्ता मिळवली होती भारतीय जनता पक्षानं. परंतु आता ह्यातले बहुसंख्य नेते हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता गेलेले आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षासमोरच मोठं आव्हान उभं राहणार आहे. आता जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर एक हाती तिथली सगळी बाजू सांभाळतील हे खरं आहे. आटपाडी आणि खानापूर तालुक्यामधनं राजेंद्र देशमुख आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. तिथं अमरसिंह देशमुख आणि सुहास भैया बाबर आमदार जे आहेत शिंदे सेनेचे ते आता तिथं बाजू लढवणार आहेत. हे खरं आहे. पलूस तालुक्यामध्ये संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. परंतु हे जरी खरं असलं तरी पूर्वी ही सगळी एकत्रित ताकद भारतीय जनता पक्षाला मिळत होती ती आता मिळणार नाहीये. दुसरा महत्त्वाचा घटक असा आहे की कालच्या एकूण कार्यक्रमामध्ये अजितदादांच्या भाषणाचा सूर बघितला किंवा इतरांच्या सुद्धा सगळ्या भाषणाचा सूर बघितला तर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सांगली जिल्हा लोकनेते वसंतरावदादा पाटील, त्यानंतर नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांची परंपरा असलेला जिल्हा आहे आणि गेल्या काही वर्षात हा जिल्हा मागं पडलेला आहे. हे गंभीर आहे यांनी केलेला आरोप तो कालच्या कार्यक्रमामध्ये. आणि आज त्या जिल्ह्याला पुन्हा एकदा नवी दिशा देण्याची गरज आहे असं अजितदादा पवार सुद्धा म्हणाले. या जिल्ह्याला मंत्रिपद पण मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं या जिल्ह्यामध्ये आपल्याला मंत्रिपद सुद्धा आपल्या पक्षातल्या लोकांना दिलेलं नाही. आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा एक अस्वस्थता आहे, एक खतखत आहे, एक असंतोष आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा फार मोठा असंतोष आहे आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही असं आजचं तरी स्पष्ट चित्र आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच मोठी लढत होणार आहे. सांगली जिल्ह्यातले अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत आणि त्यासाठी इथल्या नेतृत्वानं लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. विशेषतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर हे फार मोठं आव्हान उभे राहणार आहे. यापूर्वी ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षात होती. म्हणजे 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाली
आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा ही सगळे नेते मंडळी भारतीय जनता पक्षाबरोबर होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये दबदबा तयार झालेला होता. परंतु आता यातले बरेचसे नेते फुटून बाजूला गेलेले आहेत. शिवाजीराव नाईक साहेब आता गेलेले आहेत. इकडं विलासराव जगताप साहेब गेलेले आहेत. अजितराव घोरपडे सरकार गेले. राजेंद्र देशमुख राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं आता भारतीय जनता पक्षासमोर फार मोठा प्रश्न आहे. आता पलूसच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर पलूसमध्ये निलेश येसुगडेसारखा तरुण नेता आज भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार नाहीये किंवा तो राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार आहे. त्यांच्याबरोबर जर भारतीय जनता पक्षाची युती झाली तर पलूसमध्ये काहीतरी स्थान भारतीय जनता पक्षाला आहे. तशीच परिस्थिती अन्य ठिकाणी सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसेल की आता भारतीय जनता पक्ष इथले स्थानिक नेते त्याचबरोबर संपर्क मंत्री किंवा आपण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर फार मोठं आव्हान आता ह्याच्या पुढच्या काळात उभारणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा विकास कसा करायचा, त्याला कशी गती द्यायची, कारण अजितदादा पवारांची एकूण कामाचा खाक्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांची पद्धत कामाची माहीत आहे. आणि जर त्यांनी त्या पद्धतीनं इथं ह्या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन जर धडाका लावला तर भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाल्याशिवाय ह्या जिल्ह्यात राहणार नाही. आणि आज त्यांच्यासमोर म्हणजे काँग्रेसचं काही फार मोठं आव्हान आहे आपल्याला असं दिसत नाही किंवा शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचंही फार मोठं आज जिल्ह्यामध्ये आव्हान आहे असं आजच्या घडीला तरी आपल्याला वाटत नाही. परंतु अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच भारतीय जनता पक्षाचा फार मोठा स्पर्धक नजीकच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही. कालची एकूण भाषणांची सगळी जर आपण हे पाहिली आणि आजचे जे हे सगळे नेते जर आज याच्यामध्ये गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यातले विलासराव जगताप हे तर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच बाजूला झालेले आहेत. त्यानंतर राजेंद्र देशमुख विधानसभा निवडणुकीपासून बाजूला झालेले आहेत. शिवाजीराव नाईक साहेब विधानसभा निवडणुकीच्याही पूर्वीच बाजूला झालेले आहेत. आता आणखीन एक पंचायत अशी झालेली आहे ह्या ह्याच्यामध्ये की मानसिंगराव भाऊ जे आहेत म्हणजे माजी आमदार शिराळ्याचे मानसिंगराव भाऊ नाईक हे खरं म्हणजे अजितदादांच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणजे शिवाजीराव नाईक साहेबांच्यापेक्षा सुद्धा मानसिंगराव नाईक हे जास्त जवळचे आहेत आणि तेच प्रवेश करतील असं त्या पक्षामध्ये असं आपल्याला वाटत होतं. पण त्यांच्या आधीच शिवाजीराव नाईक साहेबांनी तिकडं गेलेले आहेत शिवाजीराव नाईक साहेब. त्यामुळे आता मानसिंगराव भाऊ काय नेमकं करणार हा खरा प्रश्न आहे. आता शिराळा तालुक्याची सगळी भारतीय जनता पक्षाची जबाबदारी ही सम्राट महाडिक आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्यावरती येऊन पडणार आहे. जत तालुक्याची सगळी जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती आहे. तासगाव कोठेमकाळमध्ये भारतीय जनता पक्ष काय करणार हा प्रश्न आहे. जरी किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांना ताकद द्यायचा प्रयत्न चंद्रकांतदादा पाटील करतायत, पण दोन्ही तालुक्यामधल्या दोन्ही पंचायत समित्या आणि नगरपालिका तासगाव नगरपालिका आणि कोठेमंकाळ नगरपालिका इथं तुम्ही लढत कशी देणार आहात. त्यांच्याकरता संजय काका पाटील ही एक मोठी ताकद आहे होती खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडं, पण त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षात घेण्याबाबत स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा खळखळ करतायत असं एकूण दिसतंय. त्यामुळे भारतीय जनता पक्ष तिथं कसा टिकाव धरणार त्या दोन्ही तालुक्यामध्ये हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मिरज तालुक्यात मात्र आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगिळ हे दोन नेते भारतीय जनता पक्षाकडे भक्कम आहेत. त्यामुळे इथं त्यातल्या त्यात बाजू बरी आहे. वाळवा तालुक्यात निशिकांतदादा पाटील हे अजितदादांच्या पक्षाचं नेतृत्व करतायत काँग्रेस पक्षात. किंबहुना त्यांनी हे सगळा जो घाट घडवून आणला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार जो चालू आहे त्या विस्तारामध्ये निशिकांतदादा पाटील यांचा फार मोठा पुढाकार आहे. खरं म्हणजे ते भारतीय जनता पक्षात होते, निवडणुकीच्या वेळी ते अजितदादांच्या पक्षामध्ये गेले आणि आता ते संपूर्ण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत. आत्तापर्यंत थोडे काही नेते होते. एक आमचे आमदार इद्रिसभाई नायकोडी मिरजेमध्ये होते, हे खरं आहे. सांगलीमध्ये माजी महापौर सूर्यवंशी त्या पक्षामध्ये होते. पण आता खऱ्या अर्थानं अजितदादांचा पक्ष व्यापक झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षासमोरच ते मोठं आव्हान उभारणार आहे अशी आजची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. बघूया काय होतंय. नजीकच्या काळात आपल्याला कळेलच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर खरी त्याला रंगत येईल. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण आम्हाला कळवा. आमचा हे ragrang.com हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.